राज ठाकरेंच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करू। राज ठाकरेंच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या सूचनांचं स्वागत करतो, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केला संपर्क, पण सीपी राधाकृष्णन हे आमच्या विचारांचे नाहीत असं म्हणत शरद पवार यांचा मदत करण्यास स्पष्ट नकार। काँग्रेसची वोट चोरी उघड झाली, खरे मतचोर आता समोर आले, देवेंद्र फडणवीस यांचा दावा, तर राहुल गांधींना दिलं आव्हान। पुण्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांवर कारवाई, खुलेआम अंमली पदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात पुणे पोलीस आक्रमक। पगारासाठी पीएमपीएमएलच्या निगडी ई बस डेपोमधील कंत्राटी चालकांचं काम बंद आंदोलन, कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचे हाल। मानाचे गणपती सकाळी 9:30 वाजता मिरवणुकीत, पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा तिढा सुटला, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मध्यस्थी यशस्वी। नाशिकमध्ये आमचे 7 आमदार भुजबळांचं वक्तव्य, कुणाचे किती आमदार हे सांगायची गरज नाही, अजित पवारांनी भुजबळांना सुनावलं। सोलापूरमध्ये लक्ष्मण हाकेंविरोधात मनोज जरांगे समर्थक आक्रमक, हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्याला जरांगेंच्या समर्थनाकडून 1,11,000 रुपयांचं बक्षीस जाहीर। सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांबाबत निर्णय फिरवला, निवारा केंद्रातले कुत्रे मोकळे सोडा, सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालू नका, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। इस्कॉन मंदिर बॉम्ब न उडवण्याची धमकी, गिरगाव परिसरातील इस्कॉन मंदिराला धमकीचा ईमेल। बिहारला 13,000 कोटी रुपयांचं मोदी गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारला पोहोचले, बिहारमध्ये निवडणुकांची जोरदार रणधुमाळी। बिहारमध्ये आशियामधील सर्वात रुंद पूल, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून औंता सिमारिया पुलाचं लोकार्पण, गंगा नदीवरील 6 पदरी पुलामुळे वाहतूक होणार सुखकर।